राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। अखेरकार शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी थोडाफार उशीर झाला असला तरी अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात असून आता शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी, शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना आता वेग दिला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तर केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे एकूण 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये असे मिळून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4000 रुपये जमा होणार असल्यामुळे आता नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे। परंतु यातच एक धक्का देणारी देखील बातमी समोर आली आहे, ती म्हणजेच की आता काही शेतकऱ्यांना या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद होणार आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये येत आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, तुमच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी जमा होणार, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी जमा होणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील पैशांची अत्यंत गरज असेल तर फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। मागील काही दिवसांपासून असं सांगण्यामध्ये येत होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज जमा होणार, पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार, तर अशा सर्व बातम्यांना आता पूर्णविराम लागलेला आहे। म्हणजेच की थोडक्यात जर सांगायचं झालं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। अखेरकार अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने एकूण 4000 रुपये आता जमा होणार आहेत। नेमके हे 4000 रुपये कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद केला जात आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता सर्वात आधी कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केले जाणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही। आणि त्याचबरोबर जर तुमच्या खात्यावरती पैसे जर जमा झालेच नाही तर त्यानंतर तुम्हाला कोणते काम करावे लागणार हे देखील आपण पुढे बघणार आहोत। म्हणजेच की अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर आता बघा, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नुकतीच एक मोठी माहिती समोर आली आहे। पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी देशभरातील सुमारे 30 लाख शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये आले आहे। यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा सुमारे
6 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे। ज्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये आले तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणार नाही। आता जी आकडेवारी समोर आली आहे तर समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशातील 30 लाख शेतकऱ्यांना आणि राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये आले असून या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणार नाही। आता कोणत्या कारणामुळे अपात्र करण्यामध्ये आले हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर अनेक शेतकरी आता या योजनेसाठी म्हणजेच की नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेसाठी का बाद झाले हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर याची काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणे आता समोर आली आहेत। प्रामुख्याने साधारणतः 4 गोष्टींची पूर्तता न केल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता हा आता थांबवण्यामध्ये येत आहे। यामधील पहिलं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजेच की जर तुमच्या 7/12वरती जमिनीची नोंद PM किसान पोर्टलवरती नो दिसत असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुमची जमिनीची जी म्हणजेच की PM किसान योजनेच्या पोर्टलवरती तुमची जमिनीची नोंद ही अद्ययावत असणे अत्यंत आवश्यक आहे। PM किसानच्या पोर्टलवरती तुमच्या 7/12वरची जमिनीची नोंद जर अद्ययावत नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या 7/12वर जमिनीची नोंद PM किसान पोर्टलवरती अद्ययावत आहे का नाही हे चेक करा। जर अद्ययावत असेल त्या ठिकाणी यस असं दाखवत असेल तर काहीच काळजी करण्याची गरज नाही। परंतु जर 7/12वर जमिनीची नोंद PM किसानच्या पोर्टलवरती अद्ययावत नसेल त्या ठिकाणी नो असे दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत, हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजेच की आता बघा बऱ्याच शेतकऱ्यांनी EKYC केली नाही। त्यामुळे आता ज्या देखील शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल तर अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील आपली EKYC प्रक्रिया पूर्ण केली नाही तर अशा शेतकऱ्यांचा हप्ता हा थांबवण्यामध्ये येत आहे। अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही EKYC केली नसेल तर तात्काळ EKYC करून घ्या। जे शेतकरी EKYC करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील। त्यामुळे जर तुम्ही EKYC केली नसेल तर आजची आज EKYC करून घ्या। त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजेच की आता बघा बऱ्याच शेतकऱ्यांचा आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक नसतं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नाहीत। तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असणे आणि DBT साठी सक्रिय असणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, बघा तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची खात्री करा। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच पैसे खात्यावरती जमा होतील। त्यानंतर आता फार्मर ID देखील असणं अत्यंत आवश्यक आहे। तुमचा फार्मर ID मंजूर आहे का नाही याची खात्री करा। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल तर अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यामुळे फार्मर ID नसेल तर तात्काळ फार्मर ID काढून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे। तर अशा पद्धतीने ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। तर बघा तुमच्या 7/12वरती जमिनीची नोंद PM किसान पोर्टलवरती अद्ययावत नसेल तर अद्ययावत करून घ्या। त्यानंतर तुम्ही जर EKYC केली नसेल तर EKYC करून घ्या। त्यानंतर तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा आणि फार्मर ID जर तुम्ही काढलेला नसेल, जर तुमचा फार्मर ID मंजूर नसेल तर तात्काळ फार्मर ID काढून घ्या। तर साधारणतः 3 ते 4 कामे करणे
अत्यंत आवश्यक आहे। जे शेतकरी ही कामे करतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होतील। कोणत्या 2 हप्त्यांचे? तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता। अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होतील। आणि जे शेतकरी ही कामे करणार नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आणि जर अगोदरच ही सर्व कामे तुमचे पूर्ण असतील तर तुम्हाला काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता कृषी विभागाच्या माहितीनुसार अनेक ठिकाणी ज्यांच्या नावावरती शेती नाही किंवा जे प्राप्ती कर भरतात म्हणजेच की टॅक्स भरतात, कर भरतात, तरीही या योजनेचा लाभ घेत आहेत, तर अशा बोगस लाभार्थ्यांचा शोध घेऊन अशा देखील लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे, यादीमधून बाद करण्यामध्ये येत आहे। यामुळे खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळेल याची खात्री सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे। महाराष्ट्रातील साधारणतः 90,41,248 शेतकरी आता या दोन्ही हप्त्यांसाठी पात्र ठरले आहेत। केवळ तांत्रिक चुका किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे उर्वरित 5 ते 6 लाख शेतकरी या लाभापासून मुकण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे जर तुमचे काही कामे म्हणजेच की जर तुम्ही समजा ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा। जर तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। जर तुम्ही फार्मर आयडी काढली नसेल तर फार्मर आयडी काढून घ्या। जर तुमच्या 7 बाऱ्यावरती जमिनीची नोंद पीएम किसान पोर्टलवरती अद्ययावत नसेल तर अद्ययावत करून घ्या। ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर आता जे शेतकरी कर भरत आहेत, टॅक्स भरत आहेत, अशा देखील शेतकऱ्यांना आता अपात्र करण्यामध्ये येत आहे। सरकार काय करत आहे? फक्त पात्र असणाऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांनाच आता हप्त्याचा लाभ देण्याचा विचार करत आहे। त्यामुळे फक्त खरोखरच पात्र असणाऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती इथून पुढे पैसे जमा होणार, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आणि सध्याची जी आकडेवारी आहे त्यानुसार साधारणतः 90,41,248 शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच की 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये अशा पद्धतीने एकूण 4,000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार? तर बघा, अद्याप देखील राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून हप्त्याची अधिकृतपणे तारीख जाहीर करण्यामध्ये आली नसली तरी विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार याच फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत। 2 हप्त्यांचे किती? तर एकूण 4,000 रुपये जमा होणार असल्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। साधारणतः 20 ते 25 फेब्रुवारी दरम्यान या दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होतील। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही, परंतु शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। तर बघा, ज्या शेतकऱ्यांच्या 7 बाऱ्यावर जमिनीची नोंद पीएम किसान पोर्टलवरती अद्ययावत नसेल तर अशांनी अद्ययावत करणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे। आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढणे देखील अत्यंत आवश्यक आहे। ही कामे ज्या शेतकऱ्यांनी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ही कामे पूर्ण करा। ज्या शेतकऱ्यांची ही कामे पूर्ण असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे। आणि जी माहिती समोर आली आहे त्यानुसार साधारणतः 20 ते 25 तारखेदरम्यान या दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर याच महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम देखील जमा होण्याची दाट शक्यता आहे। सरकारने 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती। सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विम्याची देखील रक्कम आता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। तर अशा
मदतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर तुमची KYC किंवा आधार लिंक अद्याप बाकी असेल तर तातडीने पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमचे हप्ते अडकणार नाहीत। आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। ही माहिती चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल। आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।